उद्धव ठाकरे यांनी फक्त एक पत्र पाठवलं आणि शिंदे गटाच्या 6 खासदारांची झोप उडाली, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. हे पत्र इतकं महत्त्वाचं का ठरतंय? या पत्रामुळे शिंदे गटाच्या विलिनीकरणाच्या दाव्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतंय का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा कायदेशीर लढाईचं मैदान तयार केलंय का? या सगळ्याबाबत आता आपण चर्चा करूया. पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 3 वर्षांपासून एक संघर्ष सातत्याने सुरू आहे. हा संघर्ष म्हणजे ठाकरे विरुद्ध शिंदे. 2022 मध्ये आमदार फुटले, सरकार बदललं आणि त्यानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह गेलं आणि आता खासदारांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मोठा संघर्ष उभा राहिलाय. आणि त्यामध्ये आता सर्वाधिक चर्चेत आहे ते उद्धव ठाकरे यांनी पाठवलेलं एक पत्र. वरवरून हे पत्र अगदी साधं वाटतं, पण राजकीय जाणकारांच्या मते या पत्रात पुढच्या काळात मोठा कायदेशीर शस्त्र म्हणून हे पत्र ठरू शकतं. आता लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एक मोठा धक्का बसला. पक्षाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. या 6 खासदारांमध्ये संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, नागेश पाटील अष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय देशमुख यांचा समावेश आहे. या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर शिंदे गटाने दावा असा केला की सर्व खासदार आता आमच्या सोबत आहेत. राजकीय दृष्ट्या पाहिलं तर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला गेला, कारण लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे निवडून आलेले हे काही खासदार काही दिवसातच दुसऱ्या गटात जाणं हा त्यांच्यासाठी एक मोठा राजकीय धक्का होता. आणि इथेच उद्धव ठाकरेंनी टाकली एक गुगली. आता सर्व घडामोडींनंतर उद्धव ठाकरे यांनी 6 खासदारांना एक पत्र पाठवलंय. आता या पत्राचा मजकूर समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण या पत्रात काही मूलभूत प्रश्न विचारण्यात आले. तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं सदस्यत्व सोडलंय का? जर सोडलं असेल तर त्याबाबत लेखी माहिती द्या. आणि जर सदस्यत्व सोडलं नसेल तर अजूनही तुम्ही आमच्या पक्षाचे सदस्य आहात असं समजायचं का? ऐकायला साधा प्रश्न वाटतो, पण राजकारणात आणि विशेषतः कायद्यात प्रत्येक शब्दाचं महत्त्व असतं आणि त्याचमुळे हे पत्र सध्या एक मोठा चर्चेचा विषय बनलाय. आता प्रश्न असा आहे की हे पत्र पाठवण्यामागे नेमका हेतू काय होता? तर इथे 2 शक्यता आहेत. पहिली, जर खासदारांनी लेखी उत्तर दिलं की आम्ही पक्ष सोडलाय तर उद्धव ठाकरे गटाकडे त्याचा अधिकृत पुरावा तयार होऊ शकतो. दुसरी, जर खासदारांनी उत्तरच दिलं नाही किंवा अस्पष्ट उत्तर दिलं तर भविष्यात याच मुद्द्यांवरनं काही नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणजेच काय, तर ठाकरे गटाने त्या खासदारांची भूमिका लेखी स्वरूपात नोंदवून घेण्याचा प्रयत्न केल्याचं मानलं जात आहे. राजकीय भविष्यात आणि भाषेत सांगायचं झालं तर उद्धव ठाकरे यांनी चेंडू आता खासदारांच्या कोर्टात टाकलाय. पण यात आता नेमका कायदेशीर पेच कुठे? तर इथेच येतो अँटी डिफेक्शन लॉ, म्हणजेच दलबदल विरोधी कायदा समोर येतो. इथे सामान्य माणसाला आता हा विषय थोडासा गुंतागुंतीचा वाटू शकतो, म्हणून मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. जर एखादा खासदार ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आला आहे तो पक्ष तो सोडून दुसऱ्या पक्षात गेला तर त्याच्यावरती अपात्रतेची कारवाई होऊ शकते. मग प्रत्येक प्रकरणात ही परिस्थिती वेगळी असते. त्यामुळेच कोणत्या परिस्थितीत अपात्रता लागू होईल आणि कोणत्या परिस्थितीत नाही याचा निर्णय घटनात्मक आणि कायदेशीर प्रक्रियेतून घेतला जातो. म्हणूनच प्रत्येक खासदाराची लेखी भूमिका ही आता इथे महत्त्वाची ठरते. आणि याच ठिकाणी ठाकरे गटाचं हे पत्र महत्त्वाचं आहे. आता या सगळ्या दरम्यान शिंदे गटाकडून असं सांगितलं जात आहे की हे खासदार त्यांच्या सोबत म्हणजेच त्यांच्या पक्षात आलेले आहेत. मात्र इथे एक मोठा प्रश्न आहे की हे फक्त पक्षांतर आहे की अधिकृत विलिनीकरण आहे? कारण या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. फक्त काही खासदार एका गटातून दुसऱ्या गटात गेले म्हणजे कायदेशीर अर्थाने विलिनीकरण झालं असं लगेच मानलं जात नाही, कारण त्यासाठी अनेक तांत्रिक आणि कायदेशीर बाबी तपासल्या जाऊ शकतात. आणि त्याचमुळे या पत्रानंतर विलिनीकरणाचा सुद्धा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरे यांचा हा प्रयत्न विलिनीकरणाच्या दाव्यालाच आव्हान देण्याचा असू शकतो. आणि आता इथे प्रश्न फक्त कायद्याचा नाहीये, राजकारणाचाही प्रश्न आहे. कारण ठाकरे गटाला आपल्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्यायचा आहे? त्यांना संदेश द्यायचा आहे की लढाई अजून संपलेली नाहीये. 2022 मध्ये आमदार गेले, नंतर पक्षाचं नाव गेलं, धनुष्यबाणाचं चिन्हही गेलं, खासदार गेले, पण ठाकरे गट अजूनही कायदेशीर आणि राजकीय लढाई लढतच आहे. हा संदेश या पत्रातून दिला जायचं अनेक राजकीय विश्लेषक मानतायत. आता तुम्हाला इथे पुन्हा एकदा प्रश्न पडेल की या पत्रामुळे शिंदे गटाची कोंडी होऊ
शकते का? आता शिंदे गटासाठी अडचण नेमकी कुठे आहे? तर या पत्राकडे दुर्लक्ष करणं जरा अवघडच आहे, कारण उत्तर दिलं तर एका प्रकारची भूमिका अधिकृतपणे नोंदवली जाईल आणि उत्तर नाही दिलं तर इतर प्रश्न निर्माण होतील आणि भविष्यात जर कोणताही कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली तर हे पत्र आणि त्यावरील उत्तरं हे त्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग ठरणार आहे. म्हणूनच राजकीय वर्तुळात याला ठाकरेंची गुगली असं म्हटलं जातंय, कारण वरवरून साधं दिसणारं हे पत्र पुढच्या काळात एक मोठा मुद्दा बनू शकतं. याच घडामोडींमुळे एक खूप मोठे प्रश्न निर्माण झालेत. या पत्रानंतर आता पुढे काय होणार? खासदार उत्तर देणार आहेत का? विलिनीकरणाचा मुद्दा आणखीन गुंतागुंतीचा होणार आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा संघर्ष पुन्हा एकदा न्यायालयापर्यंत जाणार आहे का? आता सध्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भविष्यात आपल्याला मिळतीलच, पण एवढं मात्र नक्की आहे की उद्धव ठाकरे यांनी एका पत्रातून पुन्हा एकदा राजकीय आणि कायदेशीर चर्चेचा केंद्रबिंदू स्वतःकडे खेचून घेतलाय. शिवसेना विरुद्ध शिवसेना हा संघर्ष अजूनही संपलेला नाही. उलट आता दिवसेंदिवस तो आणखीन नव्या टप्प्यात प्रवेश करताना दिसतोय. तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंची ही चाल मास्टर स्ट्रोक आहे का, की शिंदे गटासाठी याचा काही फार मोठा धोका नाहीये? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा.